पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 आज वार रविवार, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे हस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। बघा काल शनिवार होता, तर काल भरपूर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे आज रविवारी सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आज उद्या आणि परवा म्हणजेच रविवार, सोमवार आणि मंगळवार या 3 दिवसांमध्ये अशाच पद्धतीने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा आज 20 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये मिळालेला असेल त्यांना आज फक्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना काल पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान हप्ता आणि नमो हप्ता सुद्धा हस्तांतर होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना आलेली आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना काल हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आलेली आहे। बघा जर तुम्ही महत्त्वाचे 4 कामे केलेली असतील तरच मला हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा जर तुम्ही अगोदरपासून 4 कामे केलेली असतील किंवा तुम्ही आज जरी ही 4 कामे केले तरी पण तुम्हाला पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। तर ती 4 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत आज 10 बँकेमध्ये हे पैसे हस्तांतर होतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 20 जिल्हे आणि 10 बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करू नका, कारण तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपासून पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी अपात्र सुद्धा ठरणार आहे। बघा सर्वात अगोदर पात्रता यादी बघून घेऊयात। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील त्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा याच्यामध्ये पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे। तर ही पहिली पात्रता फार्मर आयडी कार्डची आहे। म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या आणि पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी काढलेले असावे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा आता आपण पहिली पात्रता बघितलेली आहे। आता आपण दुसरी पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा दुसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। आता आपण तिसरी पात्रता सुद्धा बघून घेऊयात। परंतु चौथी आणि 5वी पात्रता महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 4 चाकी गाडी घेतलेली असेल, ट्रक घेतलेला असेल, पॉकलँड घेतलेला असेल, जेसीबी घेतलेला असेल, म्हणजे अशा प्रकारची मोठमोठी वाहने घेतलेली असेल त्या शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार नाहीत। बघा आता आपण 3 पात्रता बघितलेली आहेत, चौथी पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना जर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, दोन्ही हप्त्यांचे पैसे प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचे असेल तर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असणं गरजेचं सुद्धा ठरणार आहे। बघा आता आपण 3 पात्रता बघितलेल्या आहेत,
चौथी आणि पाचवी पात्रता सुद्धा लगेच बघून घ्या। बघा, चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणतीही व्यक्ती, कोणताही सदस्य म्हणजे स्वतः शेतकरी बांधव असतील किंवा शेतकरी बांधवांची मुले असतील, शेतकरी बांधवांची पत्नी असेल, शेतकरी बांधवांचे वडील असेल, म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 5 प्रकारचे शेतकरी बांधव याच्यामध्ये पात्र सुद्धा ठरणार आहे। आता आपण अपात्र यादी सुद्धा बघून घेऊयात, परंतु शेतकरी बांधवांनो 20 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। एका मिनिटामध्ये अपात्रता सांगत आहे आणि लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होणार नाही, मिळणार नाही, त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल त्यांना हप्ता मिळणार नाही। ज्या शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल त्यांना हप्ता मिळणार नाही। ज्या शेतकरी बांधवांकडे मोठमोठी वाहने असतील, 4 चाकी गाडी असेल, अशा शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तरी पण तुम्हाला हप्ता मिळणार नाही। बघा, आता आपण पात्रता बघितलेली आहेत, अपात्रता सुद्धा बघितलेली आहे। तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालणार आहे, कारण जर तुम्ही अपात्र असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुमचा या ठिकाणी कसलाही फायदा होणार नाही। बघा, जे शेतकरी बांधव पात्र असेल त्यांनीच यापुढे हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, मेन मुद्दा म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, नमोचा 7वा हप्ता, एकत्रितपणे 4000 रुपये आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत त्या 20 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून महत्त्वाची 4 कामे केलेली नसतील तर लवकरात लवकर 4 कामे करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही 4 कामे केली तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहेत। पुढच्या 4 वर्षांमध्ये या योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार झालेले आहेत, म्हणजे 6 हप्त्यांचे 12000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। त्यासोबत प्रत्येक शेतकरी बांधवाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते मिळालेले आहेत, म्हणजे 19 हप्त्यांच्या माध्यमातून सरासरी 38000 रुपये रक्कम सर्व शेतकरी बांधवाला मिळालेली आहे। म्हणजे टोटल मिळून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 50000 रुपये विस्तार सुद्धा झालेले असतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर एक काम केलं तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालू हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला आता या 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील, म्हणजे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, नमोचा 7वा हप्ता, पीएमचा 20वा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल आणि या 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही 4 कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही अगोदरपासून हे 4 कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। बघा, 4 कामे अगदी एका मिनिटामध्ये सांगतो, 1 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तरच तुम्हाला सर्व माहिती सुद्धा समजणार आहे। बघा, या 4 कामांपैकी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम फार्मर आयडी कार्डचं आहे। बघा, जर फार्मर आयडी कार्ड काढलं तरच तुम्हाला हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। आता आपण जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे नमोच्या हप्त्यासाठी, पीएमच्या हप्त्यासाठी केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबत जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्डची केवायसी करा आणि ते आधार कार्ड बँकेशी लिंक सुद्धा करायचं आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे आपल्या आधार कार्डच्या आधारावर ते आपल्या बँकेमध्ये येतच असतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड लिंक करायचं आहे। आणि जे शेवटचं म्हणजे 4थं काम करायचं आहे तर ते 4थं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का, आपल्या बँकेमध्ये थोडाफार बॅलन्स आहे का, आपल्या बँक खात्याची केवायसी केलेली आहे का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो आपलं पॅन कार्ड बँकेशी लिंक आहे का, ही सर्व कामे तुम्ही सुद्धा
करायची आहे तरच मला या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण पात्रता बघितली, अपात्रता सुद्धा बघितलेली आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा बघितलेली आहेत। आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज रविवार आहे तरी पण हे बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा काल शनिवार होता, कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती, त्यामुळे शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या 4 दिवसांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, जरी रविवार असला तरी पण हे पैसे मिळणार आहेत, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होतच असतात। बघा आता आपण सर्व माहिती बघितली आहे, तुम्ही सुद्धा भरपूर वेळ दिलेला आहे, आता फक्त 2 मिनिटं वेळ द्यायचा आहे। जर तुम्ही 2 मिनिटं वेळ दिला तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे, मागील हप्त्यांचे पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी आहेत। तर या 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता कालपासून विस्तांतर होत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेच विस्तांतर सुद्धा होणार आहे, म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। या तारखेपासून नमोचा हप्ता विस्तांतर होईल, परंतु आज 100% पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी विस्तांतर सुद्धा झालेला होता आणि 24 फेब्रुवारी पासून पुढच्या 4 महिन्यांनी लगेच 20वा हप्ता मिळणार होता, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून। बघा या जून म्हणजे 24 जूनला 4 महिने पूर्ण झालेले होते, परंतु 24 जून रोजी कोणत्याही शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नव्हता, म्हणजे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी 1 महिना उशीर सुद्धा झालेला आहे, परंतु आता उशीर होणार नाही, आता सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। तुम्हाला सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो, लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, एसबीआय बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, कॅनरा बँकेमध्ये, आयसीआयसीआय बँकेमध्ये, आयडीबीआय बँकेमध्ये अशा बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो, खासगी बँका असतील, सहकारी बँका असतील, या बँकेमध्ये सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। बघा बँकांची यादी वाचून दाखवली, लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर अमरावती असेल, नागपूर असेल, हिंगोली असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, त्यानंतर यवतमाळ, नागपूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत, म्हणजेच काल काही जिल्ह्यांमध्ये पैसे आले, आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच आजपासून पुढच्या बुधवारपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ 1 मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल, त्या सर्व शेतकरी बांधवांना सर्व माहिती समजलेली असेल, त्यांना कसली अडचण येणार नाही, त्यांना दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा रोज 4 व्हिडिओ पाहण्याऐवजी जर तुम्ही 1 व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजत असते। काही शेतकरी बांधव 1 व्हिडिओ 2 मिनिटं पाहतात, दुसरा व्हिडिओ 1 मिनिट पाहतात, जर तुम्ही अशी अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला याच्यामध्ये जे महत्त्वाची माहिती असते ती माहिती सुद्धा समजत नसते, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपला प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण नमो हप्ता पीएम हप्त्याची माहिती बघितलेली आहे, आता तुम्हाला कर्जमाफीविषयी आणि पीक विम्याविषयी थोडी महत्त्वाची माहिती देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीला कर्जाची परतफेड करू नये, सध्याच्या स्थितीला बँकांना कर्ज भरू नये। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहेत, त्यामुळे लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे काही शेतकरी बांधवांनी सावकारांकडून कर्ज काढलेलं आहे आणि ते कर्ज बँकांना भरत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही कर्जाची परतफेड करा, परंतु जर तुमची परिस्थिती नसेल तर काळजी करायची
घाबरण्याची गरज नाही। सरकारने शब्द दिलेला आहे, सरकार लवकरच हा शब्द सुद्धा पाळणार आहे। आणि जी पीक विम्याची अपडेट आहे तर ते पीक विम्याची अपडेट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये किंवा 25 मध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। कारण राज्याचे कृषी मंत्री बदललेले आहेत। अगोदर माणिकराव कोकाटे होते, आता दत्ता मामा भरणे सुद्धा करण्यात आलेले आहे। सर्व माहिती दिलेली आहे।